गणपती गणराज गणपती गणराज धुंडीराज महाराज धुंडीराज महाराज गणपती गणराज गणपती गणराज भालचंद्र गजवदन भालचंद्र गजवदन विद्येशा स्वराकार विद्येशा स्वराकार ओंकार विराजित ओंकार विराजित स्वरमय करी साज स्वरमय करी साज गणपती गणराज गणपती गणराज. सिद्धा पाटणकर हिने गायलेल्या गणेश स्तुतीने आपण कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. नमस्कार, मी तन्मय कानेटकर तुम्हा सगळ्यांचं आजच्या या अनुरूपच्या 47व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत करतो. गेली 2 वर्ष कोविडमुळे हा कार्यक्रम आपल्याला घेता नाही आला आणि त्यामुळे फायनली त्या गॅप नंतर आपण हा कार्यक्रम घेतोय. यामुळे आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहोत, खूप उत्साहात आहोत आणि तुम्ही सगळेजण इथे आला आहात त्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे. अनुरूपचे कार्यक्रम हा एक मी असं काय म्हणतो की एक इतकी वेगळी गोष्ट आहे की वधूवर सूचक संस्था अशा पद्धतीचे कार्यक्रम घेते, इतक्या वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम घेते हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. बऱ्याच जणांनी याची कल्पनाही केलेली नसते की कोणकोणत्या पद्धतीचे कार्यक्रम होतात. आणि त्याच परंपरेत आम्ही असं ठरवलं की अनुरूपचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम सुद्धा काहीतरी देणारा व्हायला पाहिजे. जे लोक येतील, जे प्रेक्षक येतील, जे श्रोते येतील त्यांना काहीतरी मिळालं पाहिजे. नुसताच आनंद व्यक्त करणं, आनंद साजरा करणं की आपल्याला अजून 1 वर्ष पूर्ण झालं आपल्या कामाला, याच्या पलीकडे ते गेलं पाहिजे असा विचार आम्ही नेहमी करत आलो आणि त्याच पद्धतीने अनुरूपचा आजपर्यंतचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम होत आला. त्यानुसारच आज आपण कार्यक्रम घेतो आहोत. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी म्हणजे एक फॉर्मल सुरुवात आपण करावी अशा पद्धतीने आपण दीप प्रज्वलन नेहमी करत असतो. तर अनुरूपच्या संचालिका डॉक्टर गौरी कानेटकर, आपले आजचे दोघंही प्रमुख वक्ते पाहुणे स्पृहा जोशी आणि वरद लगाटे आणि अनुरूपच्या 3 सिनियर मॅनेजर्स ज्यांच्या खांद्यावरती बरीच धुरा असते अनुरूपचं काम सगळं सांभाळण्याची, या सगळ्यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो आणि आपण दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची एक अधिकृत सुरुवात करूया. स्पृहा, वरद आणि 3ही मॅनेजर्स वृषाली, अमृता आणि शिल्पाताई.
सर्वांना विनंती आहे की पुन्हा समोर बसून घ्या. अगदी सुरुवातीला आजपर्यंतचा अनुरूपचा प्रवास आणि याबद्दल थोडं सांगतो. 1975 मध्ये म्हणजे 47 वर्षांपूर्वी पुण्यामध्ये अंजली कानेटकरांनी अनुरूप विवाह संस्थेची सुरुवात केली. अतिशय व्यक्तिगत सेवा, जिव्हाळ्याची सेवा, व्यक्तिगत मार्गदर्शन हा पाया अनुरूपचा अगदी तेव्हापासनं राहिला आहे. म्हणजे माझ्या आजीच्या म्हणजे अंजली कानेटकरांच्या अशा आठवणी सांगितल्या जातात की त्या ऑफिसमध्ये बसलेल्या असायच्या आणि अनेक लोकांना अशा मुखोद्गत असणारी स्थळं सांगायच्या आणि बसल्या जागी लग्न जमायची. त्यातूनच आपली टॅगलाईन आली, इथे लग्न जमते. जवळपास 20 वर्षांपूर्वी अंजली कानेटकरांची मोठी सून डॉक्टर गौरी कानेटकर यांनी अनुरूपची सगळी धुरा स्वतःच्या खांद्यावरती घेतली. काळ बदलला होता आणि या नव्या काळाला साजेसं असं अनुरूपचं काम सुरू झालं. डॉक्टर गौरी कानेटकर म्हणजे माझी आई. व्यक्तिगत मार्गदर्शन, समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग ही एक गोष्ट नव्याने अनुरूपमध्ये आली. कारण काळ बदलला होता तसं लग्न संस्था म्हणजे विवाह संस्था, वैवाहिक नातं हे सुद्धा बदलत होतं आणि या सगळ्या बदलांना विचारात घेऊन पुढचं काम करणं गरजेचं होतं. आणि तो विचार डोक्यात ठेवून डॉक्टर गौरी कानेटकर यांनी आपलं काम सुरू केलं. माझे बाबा महेंद्र कानेटकर यांची अतिशय मोलाची साथ या काळात मिळाली. माझा मोठा भाऊ अमेय कानेटकर हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. त्यावेळी तो कॉलेजमध्ये होता आणि त्याने त्यावेळी पहिली अनुरूपची वेबसाईट बनवली 2001 मध्ये, anurupvivaha.com. अगदी पहिल्या काही मॅट्रिमोनियल साईट्सपैकी अनुरूपची वेबसाईट आहे. अर्थात त्या काळाला साजेशी अशी ती इन्फॉर्मेशन ओनली वेबसाईट होती. त्यात असंख्य सुधारणा होत होत आज आपल्याला अतिशय अत्याधुनिक असं आपल्या वेबसाईटचं रूप दिसतं. आणि 2015 पासून आपलं मोबाईल ॲपसुद्धा आहे, अँड्रॉइड आणि iOS सुद्धा. आज आपले बहुतांश सदस्य हे ॲपवरतीच आपला जोडीदार शोधतात. फारच कमी लोक डेस्कटॉप व्हर्जन बघतात वेबसाईटची. 2014 पासून डॉक्टर गौरी कानेटकरांचा दुसरा मुलगा तन्मय कानेटकर पूर्ण वेळ अनुरूपमध्ये काम करतो. त्यामुळे तिसऱ्या पिढीचा मी दुसरा प्रतिनिधी माझ्या भावानंतरचा की जो अनुरूपच्या कामात इन्व्हॉल्ड आहे. सामान्यतः तिसऱ्या पिढीचा दुसरा प्रतिनिधी अशी मी भव्य दिव्य ओळख करून दिल्यानंतर लोक टाळ्या वगैरे वाजवतात. थँक्यू. आम्हाला नेहमी असं विचारलं जातं की अनुरूपचं वेगळेपण काय, का अनुरूप? इतक्या साऱ्या विवाह संस्था आहेत, इतकी सारी मॅट्रिमोनियल साईट्स आहेत, इतक्या साऱ्या इंडिव्हिज्युअली काम करणारे असंख्य लोक आहेत, वधूवर सूचक मंडळ आहेत. आम्ही म्हणतो इथेच गंमत आहे. अनुरूपचा प्रवास वधूवर सूचक मंडळ ते विवाह संस्था असा झाला आहे असं आम्हाला वाटतं. म्हणजे नुसतं वधूवर सूचन एवढंच नाही आहे, वधूवर सुचवणं एवढंच काम उरलेलं नाही आहे. मी म्हणलं तसं काळ बदलला त्यानुसार या सगळ्या गोष्टी खूप बदलत होत्या. नातेसंबंध बदलत होते, त्यातले आयाम बदलत होते आणि या सगळ्याला ॲड्रेस करणं, याबद्दल बोलणं, याबद्दल मार्गदर्शन करणं हे गरजेचं होतं. त्यामुळे विवाह किंवा लग्न या गोष्टीशी संबंधित असणाऱ्या सर्व बाजूंचा विचार करून सातत्याने काम करत राहणं हा एक ध्यास अनुरूपने जवळपास गेली 2 दशकं घेतला आहे आणि त्याच दृष्टीने काम सातत्याने चालू असतं. त्यामुळे जरी टॅगलाईन इथे लग्न जमते अशी असली की जी 47 वर्षांचं काम दर्शवते, तरी आम्ही असं म्हणतो की आम्ही इथे लग्न जमते इथे थांबत नाही. आम्ही असं म्हणतो इथे लग्न जमते ही तर सुरुवात आहे, आपल्याला जायचं आहे ते इथे लग्न टिकते, पण टिकवायचं नाही नुसतं टिकवायचं म्हणून, ते इथे लग्न टिकते, फुलते, बहरते इथपर्यंत, इथे नातं प्रगल्भ होतं इथपर्यंत. आणि त्या सगळ्याची सुरुवात, त्या सगळ्याचा पाया हा अनुरूप जोडीदार शोधण्यापासून होतो. त्याची सुरुवात अनुरूप जोडीदार शोधण्यापासून होते. तिथे पुरेसा विचार झाला असेल, त्या टप्प्यावर पुरेसा विचार झाला असेल तर पुढे नातं बहरणं, प्रगल्भ होणं हे अधिक सुलभ होईल, अधिक शक्य होईल असा विचार यामागे आहे. आणि त्यातूनच अनुरूपचे अतिशय वेगवेगळ्या पद्धतीचे अतिशय इंटरेस्टिंग असे कार्यक्रम येत गेले. कारण आई आणि बाबा दोघंही काउन्सिलर्स आहेत, मॅरिटल काउन्सिलर्स आहेत, समुपदेशक आहेत
आणि ते जेव्हा व्यक्तिगत मार्गदर्शन देत असताना मुलामुलींशी आणि अर्थातच त्यांच्या असंख्य पालकांशी संवाद साधत होते, तेव्हा असं लक्षात आलं की हे एकट्याला सांगून पुरेसं नाही आहे, हे मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे. आणि त्यातून जाहीर कार्यक्रम पुढे आले की एका व्यक्तीला समुपदेशन देणं, काउन्सिलिंग करणं, याच्यात 1 तास जातो, 2 तास जातात, अनेक सेशन झाली तर अनेक तास जातात. पण एकाच व्यक्तीशी बोलणं होतं, एकाच व्यक्तीचं प्रबोधन होतं. पण हे थोडंसं व्यापक पातळीवर करणं गरजेचं आहे आणि त्यातून जाहीर कार्यक्रम आले. पहिला जो कार्यक्रम अनुरूपने घेतला त्याचं नाव सुटसुटीत होतं, शोध अनुरूप जोडीदाराचा. नावातच खरं तर सगळं काही आहे. अनुरूप जोडीदाराचा शोध कसा घ्यायचा, काय करायचं, काय नाही करायचं, काय टाळायचं, काय पाळायचं, डूज अँड डोंट्स, सिम्पल. अर्थातच लग्नाला जी मुलं मुली उभी आहेत त्यांच्यासाठी हा कार्यक्रम होता. या सगळ्या पार्टिसिपंट मुलामुलींनी त्या कार्यक्रमातल्या आम्हाला नंतर येऊन सांगितलं की आम्हाला कार्यक्रम अतिशय आवडला, अतिशय छान कार्यक्रम होता, फार महत्त्वाच्या टिप्स आम्हाला या कार्यक्रमातून मिळाल्या. पण आम्ही म्हटलं अच्छा पण आहे का, मग आधीचं कौतुक जरा बाजूला ठेवू, पण काय. तर सगळ्या पार्टिसिपंट मुलामुलींनी आम्हाला सांगितलं की पण हे सगळं प्लीज आमच्या पालकांना जाऊन सांगा ना. आजची इथली पालकांची उपस्थिती बघता त्यांनी असं का सांगितलं असेल तुमच्या लक्षात आलं असेल. आम्ही म्हटलं व्हॅलिड पॉईंट आहे. लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेत पालकांची असणारी सगळी इन्व्हॉल्वमेंट बघता आपल्याला पालकांनाही सामावून घेतलं पाहिजे आणि त्यातून खास पालकांसाठीचा अनुरूपचा पुढचा कार्यक्रम आला, ज्याचं टायटल आहे लग्न मुला मुलींची चिंता पालकांची. एवढा असा हॉल आम्हाला पुरत नाही त्या कार्यक्रमाला, कारण अनुरूपचे सदस्य, त्यांचे गुणिले 2 पालक, अनेक चिंताग्रस्त पालक, आपापल्या मित्रमैत्रिणींनाही घेऊन येणारे पालक, असे ते हॉल तुडुंब भरतो. पण या कार्यक्रमात कायमच आमचा अनुभव आहे की जे तज्ज्ञ येतात, जे संवाद साधायला येतात, ते सर्व पालकांच्या चिंता दूर करण्याचं अतिशय प्रभावीपणे काम करतात. मग त्यातून पालकांसाठी अजून एक कार्यक्रम आला की लग्न करायचंय म्हणल्यानंतर मुलामुलींनी तयारी केली पाहिजे, हे तर बरोबरच आहे. पण नुसतं नवरा बायकोचं नातं निर्माण होत नाही ना लग्नामध्ये. जावई आणि सून, सासू आणि सासरे ही पण नाती निर्माण होतात. त्याची तयारी कोण करणार. आणि त्यातून खास पालकांसाठीचा त्यांची तयारी करून घेणारा असा एक कार्यक्रम अनुरूपने आणला. त्याचं नाव आहे सासू सासरे होताना. हा खास पालकांना मार्गदर्शन करणारा कार्यक्रम. एक गोष्ट आम्हाला कायम दिसते, त्याबद्दल आपण नंतर कार्यक्रमाच्या ओघात बोलणारच आहोत, ती म्हणजे कुठलाही विषय असो कार्यक्रमाचा, आम्हाला एक प्रश्न येतोच आणि आम्हाला सांगायला लागतं की हा प्रश्न आत्ता घेता येणार नाही कारण विषय वेगळा आहे कार्यक्रमाचा. तो विषय जो प्रश्नात येतो तो म्हणजे पत्रिका, कुंडली. म्हणजे कार्यक्रम काहीतरी भलताच असतो, सासू सासरे होताना वगैरे, आणि प्रश्न येतो त्या मंगळाचं काय करायचं नेमकं. त्यामुळे त्यातून पुढचा खास पत्रिकेला वाहिलेला कार्यक्रम आम्ही लॉन्च केला, ज्याचं नाव आहे लग्न आणि पत्रिकेचं गौड बंगाल. 2-2.25 तास तो कार्यक्रम रंगतो आणि तरी बरेच प्रश्न असतात शिल्लक. अतिशय तज्ज्ञ अशा व्यक्तींना आपण त्या कार्यक्रमात बोलवतो पत्रिकेशी संबंधित. आमचा असा एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे की कोणत्याही मुलाला किंवा मुलीला एखादं प्रोफाईल सजेस्ट केलं, पारंपरिक भाषेत एखादं स्थळ सजेस्ट केलं की तो मुलगा किंवा मुलगी लगेच खिशातनं स्वतःचा स्मार्टफोन बाहेर काढते आणि त्याच्यावर फेसबुक किंवा इंस्टाग्राम ओपन करून लगेच ते प्रोफाईल सर्च करते. काही काही हुशार लोक लिंक्डइन पण उघडतात प्रोफेशनल काय आहे सगळं बघायला. आत्तापर्यंत फक्त मुलं मुलीच हे करायचे. गेल्या 2-4 वर्षातला अनुभव आहे पालकही हे करतात. सोशल मीडियाचा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यावर प्रचंड परिणाम आहे. तो लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेवर कसा नसेल. आणि त्यातून खास या विषयावरचा कार्यक्रम सोशल मीडिया आणि लग्न. अजून एक कार्यशाळा आपण घेतो. त्या कार्यशाळेचं नाव आहे रंग लग्नाचे, लग्नापूर्वीच जाणायचे. खरं तर नावात सगळं काही आहे. अतिशय तज्ज्ञ मंडळी या कार्यशाळेमध्ये येतात. गायनाकॉलॉजिस्ट असतात, सेक्सॉलॉजिस्ट असतात, सायकॉलॉजिस्ट असतात. आणि ती सगळी मंडळी या पार्टिसिपंट मुलामुलींना गायडन्स देतात, मदत करतात, मार्गदर्शन करतात, त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देतात. दिवसभराची ही कार्यशाळा असते. आत्ता लॉकडाऊनमध्ये आपण ऑनलाईनसुद्धा ती घेतली. हेतू असा की इथे येणाऱ्या प्रत्येक मुलामुलींनी ज्या काही त्यांच्या मनातल्या शंका असतील त्या इथून दूर करूनच बाहेर पडावं आणि त्या दृष्टीने ती कार्यशाळा घेतली जाते. तुम्ही जर पाहिलं तर हे सगळे कार्यक्रम, हे मी अगदी सुरुवातीला सांगितलेली जी थीम आहे
एक विचारधारा आहे त्याला धरूनच आहेत की आपल्याला फक्त लग्न जमवायचं आहे असं नाही, तर इथे लग्न जमते इथपासून पुढे जात इथे लग्न टिकते, फुलते, बहरते इथपर्यंत जायचं आहे. नातं समृद्ध कसं होईल याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. त्या दृष्टीने आपण हे कार्यक्रम घेतो. आपले थेट भेट कार्यक्रम अनुरूपचे तेही असेच वेगळे. मेळावा शब्द शक्यतो टाळायचा आपण प्रयत्न करतो. माझ्या पिढीला मेळावा वगैरे आवडत नाही. पालकांनी कितीही ढकललं, आग्रह केला तरी मुलं मुली तयार होत नाहीत. आणि स्वाभाविकच आहे, कोणाला स्टेजवर जाऊन स्वतःची माहिती सांगायला आवडेल? कुठेतरी असं जाऊन 400 लोक बघतायत त्यांच्याकडे, त्यांच्या गुणिले 2 नजरा आपल्याकडे रोखून आहेत, कोणाला आवडेल? नाहीच आवडणार. त्यामुळे 17-18 वर्षापूर्वीच अनुरूपने मेळाव्याची पद्धतच बदलली. आपण मेळावा घेतच नाही, आपण थेट भेट कार्यक्रम घेतो. फक्त मुलं मुली असतात आणि या कार्यक्रमाचं स्ट्रक्चर आपण अशा पद्धतीने केलं आहे, त्याचं डिझाईन अशा पद्धतीने केलं आहे की या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेला प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक मुलगी प्रत्येक मुलाला एकदा तरी थेट भेटते, गप्पा मारते, इंटरॅक्शन होतं, मोकळ्या गप्पा होतात. आणि तेच तर अपेक्षित आहे. आणि त्या दृष्टीने हे कार्यक्रम आपण घेत असतो. किती कार्यक्रम घेतो? 2015 वगैरेचा आकडा बघितला तर साधारण वर्षाला आपण 20-25 कार्यक्रम घ्यायचो. 52 विकेंड्स असतात, विकेंडलाच कार्यक्रम घेता येतो. 20-25 कार्यक्रम घ्यायचो. ते कार्यक्रम आपण वाढवत कारण वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घ्यायला लागतात. फक्त पुण्यात घेऊन चालत नाही. मुंबई आहे, नागपूर आहे, बँगलोर आहे, बडोदा आहे. जिथे जिथे मराठी माणसं आहेत तिथे तिथे आपण कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करतो. हे कार्यक्रम वाढवत आपण किती केले तर 2019 मध्ये आपण तब्बल 109 कार्यक्रम ऑन ग्राउंड इव्हेंट्स असे घेतले. आणि मला अतिशय आनंद होतोय आता की कोविड नंतर सगळे हे ऑन ग्राउंड इव्हेंट्स आपले पुन्हा चालू झालेत. कारण ऑनलाईन थेटभेट कार्यक्रमातल्या त्या छोट्या चौकट्यांमध्ये सगळ्यांचे चेहरे बघून आम्ही कंटाळलो होतो. आणि अर्थातच पार्टिसिपंट मुलं मुली पालक हे सुद्धा कंटाळले होते. त्यामुळे हे सगळे आता ऑन ग्राउंड इव्हेंट्स चालू झालेत आता. मला असं वाटतं की अनुरूपचं वेगळेपण हेच आहे. नुसता डेटाबेस, नुसती वेबसाईट आहे, वधूवर सूचक मंडळ म्हणून आम्ही काम करणं हे आहे, ते तर आहेच आहे, ते होणार. इथे लग्न जमते ते होईलच, सगळ्यांचंच जमणार. पण त्याच्या पुढे जाणं महत्त्वाचं आहे, नातं समृद्ध करणं महत्त्वाचं आहे. त्या दिशेने आमचे सातत्याने प्रयत्न चालतात. आणि या कार्यक्रमांमध्ये अतिशय मान्यवर मंडळी येतात आणि मार्गदर्शन करतात. डॉक्टर आनंद नाडकर्णी असतील, डॉक्टर अनिल अवचट अनेकदा आमच्या कार्यक्रमांमध्ये येऊन गेले आहेत. गायनॅकॉलॉजिस्ट म्हणून डॉक्टर लीना पाटणकर येतात. असंख्य म्हणजे किती जणांची नावं घ्यावीत, अनेक मंडळी येतात आणि मार्गदर्शन करतात. यातल्या काही कार्यक्रमांचे व्हिडिओज हे यूट्यूबवरती उपलब्ध आहेत, ते तुम्ही बघू शकता आणि ते ऐकू शकता. कारण खूप महत्त्वाचे आणि खूप रंजक असे सुद्धा कार्यक्रम आहेत, तर ते नक्की बघा. आजचा कार्यक्रम आपण पुढे नेऊया. मी म्हटलं तसं की ही थोडीशी इंट्रोडक्शन करून देणं गरजेचं आहे की अनुरूपचा प्रवास जो 1975 पासून सुरू झाला होता तो 2022 पर्यंत आला आहे. आणि अर्थातच अजून पुढे बरीच मजल आपल्याला मारायची आहे. पण तो प्रवास करतानाचा विचार काय आहे? कारण टप्पे तर बरेच असतात. की 2004 मध्ये अनुरूपचं पुण्याबाहेरचं पहिलं ऑफिस चालू झालं, मग ॲप आलं वगैरे वगैरे. पण त्या टप्प्यांच्या पलीकडे विचारधारा काय आहे ती जास्त कळणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. ती सांगणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. अर्थात मी अगदी सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीनेच की आपल्याला जे वेगवेगळ्या विवाह असं म्हणल्यानंतर ज्या गोष्टी डोळ्यासमोर येतात त्या सगळ्या आस्पेक्ट्सना स्पर्श करायचा आहे, त्या सगळ्या गोष्टींना, त्या सगळ्या पैलूंना स्पर्श करायचा आहे. त्यातून अनुरूपने अगदी नुकतंच वर्षभरापूर्वी एक नवीन फीचर लॉन्च केलं, ते म्हणजे अनुरूप सेलिब्रेशन्स. म्हणजे लग्न तर जमतं, नात्याबद्दलचा गायडन्सही आम्ही देतो आणि लग्न जमल्यानंतर ते लग्न सजवायचं कसं याबद्दलच्याही सेवा तुम्हाला त्या एका क्लिकवरती अवेलेबल होतील. अगदी वेडिंग प्लॅनर्सपासनं, वेडिंग डिझायनर्सपासनं अगदी छोट्या छोट्या सेवा जरी हव्या असतील तरी त्या तुम्हाला एका क्लिकवरती मिळतात. असं ते अनुरूप सेलिब्रेशन्स. अनुरूपची तुमची मेंबरशिप संपली तरीही ते तुम्हाला बघता येतं आणि तुम्हाला तुमच्या सेवा घेता येऊ शकतात. अर्थात त्या सेलिब्रेशन्समध्ये अनेक वेंडर्स आहेत. वेडिंग प्लॅनर्स, वेडिंग डिझायनर्स म्हणून जे एक आहेत पाटणकर इव्हेंट्स, त्यांनीच आज हे सगळं आपले सजावट केलेली आहे. त्यामुळे मी नक्की सांगू शकतो की पूर्ण खात्रीने, पूर्ण
डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. असेच हे वेंडर्स आहेत आणि अतिशय उपयुक्त असं हे मोबाईल ॲपमध्येच आणि वेबसाईटवरतीच फीचर आपण लॉन्च केलं. त्यामुळे लग्न या संदर्भात असणाऱ्या सर्व गोष्टी अनुरूपमध्ये मिळत जातील असा आमचा सातत्याने प्रयत्न आहे. आणि हे अनुरूपचं वेगळेपणे वधूवर सूचक संस्था ते एक परिपूर्ण विवाह संस्था या दिशेने जाणं हे अनुरूपचं वेगळेपण आहे. या माझ्या अशा लंब्या चौड्या इंट्रोडक्शननंतर मला असं वाटतं की ओव्हरऑल आत्ताच्या अनुरूपचं जे स्टेटस आहे, जे स्थान आहे आणि जे काम चालू आहे त्याबद्दल थोडंसं सुरुवातीला हे अनुरूपच्या संचालिका माझी आई डॉक्टर गौरी कानेटकर हिने सांगावं आणि तिचं मनोगत व्यक्त करावं. मी आईला विनंती करतो, कुठे आई, अच्छा, की तिने तिचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. गेली जवळपास 22-23 वर्ष प्रत्यक्ष मी काम करते अनुरूपमध्ये आणि त्याही पूर्वी माझ्या सासूबाईंबरोबर मी अधूनमधून काम करायला जात होते आणि दर थोड्या थोड्या वर्षांनी मला जाणवत होतं की लग्न बदलतंय. लग्न खूप वेगवेगळ्या अंगांनी बदलतंय आणि असं वाटत होतं की जगातच इतके बदल होत आहेत, आपण कल्पनाही करू शकणार नाही इतके बदल जगात होत आहेत. त्याचा परिणाम लग्नावरती न झाल्याशिवाय कसा काय बरं राहील. अनुरूपही बदलत गेलं, अनुरूप मोठं होत गेलं, आम्ही सामाजिकदृष्ट्या आणि टेक्निकली सुद्धा समृद्ध होत गेलो. आज मी 90,000पेक्षा जास्त लग्न जमवलेली विवाह संस्था म्हणून अनुरूपचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. त्याचबरोबर 40,000पेक्षा जास्त स्थळं आपल्याकडे आहेत, सगळी उच्च शिक्षित आहेत, कारण आपण पदवीधर हा क्रायटेरिया ठेवलेला आहे. त्याचबरोबर 10 नोंदणी केंद्र आहेत महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राबाहेर इंदोरला नोंदणी केंद्र, मुंबईमध्ये 1 ऑफिस, पुण्यामध्ये 2 ऑफिसेस, असा अनुरूपचा विस्तार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत गेला. 2014पासून अमेरिकेमध्ये थेटभेट कार्यक्रम, 2017पासून ऑस्ट्रेलियामध्ये थेटभेट कार्यक्रम आणि आता पुढचा जो विचार आहे तो जर्मनी, युरोप, सिंगापूर, दुबई या सगळीकडे जायचा विचार आहे. कारण आमचं टॅगलाईनच दुसरी आहे, मराठी माणूस जिथे जिथे, अनुरूप पोचले तिथे तिथे. ज्या वेळेला मी असं म्हणत होते की लग्न बदलतंय, तर तो जेव्हा मी विचार करत होतो तर त्यावेळेला मला विचार करताना असं जाणवलं की ह्याच्यामध्ये सखोल संशोधन व्हायला पाहिजे. का बरं लग्न बदलतंय, का मुलामुलींची धारणा बदलतेय, आज पालक आणि मुलं मुली यांच्यातला संवाद का बरं कमी होतोय. आजही आपली मुलं मुली ज्या वेळेला लग्नाला उभी राहतात त्यावेळेला पालक त्यांच्या लग्नाच्या वयात का बरं पोचतायत. कारण मुलामुलींची लग्नाची वयं पुढे गेलेली आहेत. 27 शिवाय मुलगी तयार होत नाही, 30 शिवाय मुलगा तयार होत नाही. आणि अशा वेळेला घरामध्ये फक्त युद्धभूमीसारखं वातावरण असतं. 35-40 वर्षापूर्वी लव्ह मॅरेजला थोडंसं विरोध होता. मलाही झाला होता माझं लव्ह मॅरेज. पण आज पालक म्हणतात, अरे जमवलं नाही ना तिचं तिनी, किंवा जमवलं नाही ना त्याचं त्यांनी, म्हणून आम्हाला बघावं लागतंय. एवढा मोठा बदल. आणि ज्या क्षणी लक्षात येतं की त्याचं त्यांनी किंवा तिचं तिने जमवलं नाही आहे, त्यावेळेला पालकांना पुढे सरसवायचं असतं, त्यावेळेला आई बाबा, एस्पेशली आई पालक, ही एकदम जोरकसपणे पुढे येते आणि मग दिवस रात्र घरामध्ये फक्त लग्न लग्न आणि लग्न एवढाच विचार असतो. या सगळ्याला मुलं खूप कंटाळतात. कारण आईबाबांना लग्न कंपल्सरी करावंच असं वाटतं आणि मुलामुलींच्या आयुष्यात ती इथे कर्तव्यता नाही राहिलेली. त्यांना करायचं आहे लग्न, लग्न करायचं नाही असं नाही आहे, पण ते त्यांच्या पद्धतीने करायचं आहे, त्यांना हवं तेव्हा करायचं आहे. आता हे जे सगळे बदल आहेत, हे जे अपडेट्स आहेत समाजातले, याची जाणीव कुठेतरी पालकांनी करून घ्यावी असं मला वाटतं. एक 35-40 वर्षापूर्वी पाहिलं ना तर मुलीला लग्नासाठी तयार केलं जायचं, म्हणजे रीतसर तयार केलं जायचं.
म्हणजे तिला शिवणकाम, भरतकाम, घरातला सगळा स्वयंपाक, घर नीटनेटकं ठेवणं, अगदी कपड्यांच्या घड्या घालण्यापासून. गेल्या 15-20 वर्षात आपण मुलींना तर लग्नासाठी तयार नाहीच करत आणि मुलांना कधीच केलं नाही आहे. मग हे सगळं मुलांची लग्न झाल्यानंतर जे काही पुढे येतं ते सगळं एक्सटेंडेड संसार आपणच मुलांचे करतोय की काय असं पालकांना वाटायला लागतं. त्यामुळे त्यांची मुलं सांभाळणं, पैसे पुरवणं, एक नवीन फ्लॅट घेऊन ठेवणं, हे सगळं पालक करत राहतात आणि या सगळ्यामध्ये खूप दमतात. कारण मुलं मुली त्यांचं काही ऐकत नसतात. एखादी मुलगी किंवा मुलगा आईला म्हणतो, आई तू सांगशील त्या मुलाशी किंवा मुलीशी मी लग्न करायला तयार आहे. आईबाबांना खूप धन्य वाटतं, काय मुलगा आज्ञी आहेत. आईबाबा खूप भराभर सगळं शोधतात, शोधायला लागतात आणि मुलींनी सांगितलेलं असतं 5-7 पेक्षा जास्त उंचीवाला मुलगा पाहिजे. मुलांनी सांगितलेलं असतं इतकं पॅकेजवाली मुलगी पाहिजे आणि त्याच्यापेक्षा थोडंसंच कमी जरी असलं तरी आपली मुलं मुली बराबर ते सगळं डिलीट करून टाकतात. आईबाबांचे कष्ट गेले वाया. आज पद्धत अशी आहे, आज मला असं वाटतं की आपल्या मुलामुलींना वेगळ्या पद्धतीने तयार करण्याची गरज आहे. ती कशी बरं तयार करायची गरज आहे? आज मुलं मुली उघड्या डोळ्यांनी जगामध्ये वावरत आहेत. इतकंच नाही तर घराघरामध्ये न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत, आईवडील फक्त घरामध्ये आहेत आणि त्यांच्यामधला संवादसुद्धा काही फार चांगला नाही आहे आईवडिलांमधला. आणि मग त्यांची भांडणं जेव्हा मुलांसमोर येतात त्यावेळेला मुलांना असं वाटतं हेच करायचं असेल तर लग्न कशाला करायचं. लग्नाबद्दलचा चांगला मेसेज हा पालकांकडनं पोचला पाहिजे. लग्न म्हणजे सुंदर असतं. लग्नामुळे एक सुरक्षितता मिळते. आपण माणसं आहोत, आपण समाजात राहणारी माणसं आहोत, आपल्याला सोबत लागते, आपल्याला पार्टनर पाहिजे आणि पार्टनरकडनं खूप गोष्टी आपल्याला मिळवता येतात, ती कौशल्य आपल्याला आत्मसात करता येतात. अशा पद्धतीचा मेसेज पालकांकडनं जाताना दिसत नाही. त्याऐवजी आई म्हणते मर करून काम केलं इतकी वर्ष, काही कुणाला चीज नाही घरात. हे तर प्रत्येक घरातलं परवलीचं वाक्य आहे. ही त्यांच्यातली जी भांडणं आहेत ना याचा परिणाम मुलांवरती खूप होतो. तर लग्न म्हणजे सुंदर असतं, लग्न छान असतं, हा मेसेज मुलांपर्यंत पोचला पाहिजे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की इंटरपर्सनल रिलेशनशिप म्हणजे परस्परावलंबन याला पर्याय नाही आहे. सगळ्यात सध्या महत्त्वाचा टास्क कुठला असेल तर दुसऱ्या व्यक्तीशी जुळवून घेणं. हे जमत नाही आहे, हे खूप अवघड वाटतं. एक छोटंसं उदाहरण देते. एक मुलगा आणि मुलगी बाहेर भेटले. त्या मुलीने त्याला विचारलं तू शनिवारीवर काय करतोस. खूप फुटकळ प्रश्न एकमेकांना विचारतात बरं का. तर एकमेकांशी काय बोलायचं आहे, कसं बोलायचं आहे, याच्यासाठी आमचा अजून एक कार्यक्रम आहे लग्न संवाद, जो प्युअरली कम्युनिकेशनवरती आधारित आहे की काय बोललं पाहिजे एकमेकांशी. खूप बोलतात बरं का, 1.5 तास बोलत असतात. आईला घरी वाटतं वा मुलगी बोलते 1.5 तास, काहीतरी जमणार. घरी आल्यानंतर आई विचारते काय गं. ती म्हणते काय, अगं काय, काही नाही जनरल. कारण इतकं जनरल बोललेले असतात की व्यक्ती कशी आहे ते कळलेलंच नसतं. त्यामुळे ही मुलगी त्या मुलाला विचारते तू शनिवारीवर काय करतोस. तो म्हटलं शनिवारी मी क्रिकेट खेळायला जातो. तर ती म्हणली हो का, मग मी एखाद वेळी तुला म्हटलं की तू नको जाऊस खेळायला तर तू नाही जाणार का. तो म्हणला असं मी का करीन, मी चांगलं करतोय क्रिकेट खेळतो म्हणजे. मग ती मुलगी म्हणते की अच्छा म्हणजे तू आत्ताच माझं ऐकणार नाही आहेस का, कशावरनं पुढे ऐकशील. हे जे छोटे छोटे प्रश्नांवरनं आपण माणसं जज करत जातो ना त्यामुळे लग्न खूप लांबणीवरती पडतं आणि याला आई बाबा पण खूप दुजोरा देतात. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आई म्हणते हो तुझं त्यांनी सगळं ऐकलंच पाहिजे. एखादी मुलाची आई असते ती म्हणते नाही तिने घरातली कामं केली पाहिजेत. मुलं तरी इतकी कन्फ्यूज आहेत. एक मुलगा आला होता आणि तो मला म्हणला की एक मजेशीर गंमत सांगतो. माझी आई म्हणते की काही तुझ्या बायकोला आलं नाही तरी चालेल, मी अजून छान ठमठमीत आहे, मी सगळं काम करीन. 8 दिवसानंतर त्यांच्याकडे काही पाहुणे जेवायला येतात, 8-10 जणं काहीतरी. सगळं मागचं आवरून आई बाहेर हॉलमध्ये बसते. पाहुणे गेलेले असतात आणि मुलाला म्हणते बरं झालं बाबा आता तुझं लग्न झालं ना की तुझी बायको आल्यावर हे सगळं करेल. तो मुलगा म्हणतो मला कळतच नाही की आईला नेमकं काय हवं आहे.
या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. अनुभव सांगायला लागलं ना तर रात्री 12 वाजतील. पण इथे आपल्याला पालकांना कुठेतरी बदलायचं आहे. आपल्याला पालकांनी आपल्या मुलामुलींना हे समजून सांगायचं आहे की इंटरपर्सनल रिलेशनशिपला पर्याय नाही. आजपर्यंत तुम्ही घरामध्ये राहताय, तुम्ही एका कम्फर्ट झोनमध्ये आहात. सगळी मुलं आपापल्या कोशात गेलेली आहेत. त्यांचं काय चालू असतं आईवडिलांना पत्ताही नसतो. परदेशात राहणाऱ्या मुलांचं तर अजूनच वेगळं असतं. पण याच्या पलीकडे जाऊन आपली मुलं काय बरं करतायत, काय आहे त्यांचं धारणा, त्यांना कशी बायको पाहिजे, मुलाला पण मुलीला नवरा कसा पाहिजे, ती कसं जुळवून घेणार आहे, यामध्ये आपल्या आसपास घडणारे काही प्रसंग व्हिज्युअलाइज करायला हवेत पालकांनी. आणि अमुक अमुक घटना घडली तर तू कशी वागशील, तू कसा वागशील, या पद्धतीने आपल्याला मुलांशी डिस्कशन्स व्हायला पाहिजेत. लग्नाच्या संदर्भातली जी मानसिक तयारी करून घ्यायला पाहिजे ती या पद्धतीने करून घ्यायला पाहिजे. पण सध्या काय झालं आहे, लग्न करायचं हा विषय घरात निघाला की सगळ्यात पहिल्यांदा आठवतं तो हॉल कुठला घ्यायचा, फ्लॉवर डेकोरेशन करायचं की नाही, माझ्या मैत्रिणीच्या मुलाचं लग्न या ठिकाणी झालं होतं त्यामुळे लॉन पाहिजेच, मग काय 3 सेटअपवाला कॅमेरा पाहिजे, प्री वेडिंग शूट पाहिजे, मेहंदी पाहिजे, संगीत पाहिजे. या सगळ्या गदारोळामध्ये तो मुलगा आणि मुलगी नंतर लग्नानंतर कसे वागणार आहेत एकमेकांशी, त्यांनी आधी काय जज केलं आहे, त्यांना स्वतःची ओळख कितपत आहे. आम्ही आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमच्या वर्कशॉपमध्ये सांगतो की तुम्हाला स्वतःची खूप चांगली ओळख पाहिजे, तरच तुम्हाला कळेल की तुम्हाला पार्टनर कसा हवा आहे. आणि ती स्वतःची ओळख घेण्याची सगळी यंत्रणा किंवा ते शिकवण्याचं काम अनुरूप सातत्याने करत असतं. हाच मला असं वाटतं अनुरूपचं वेगळेपण आहे. नुसती स्थळं तन्मयीने सांगितलं तसं स्थळं नुसती शोधणं खूप सोपं आहे. आज वेबसाईट आहे, घर बसल्या तुम्हाला हवी तेवढी स्थळं मिळतात. पण हा मुलगा किंवा ही मुलगी माझ्यासाठी सुटेबल आहे का, मी तिच्याबरोबर राहू शकणार आहे का कायमची. काही वर्षांपूर्वी 7-8 वर्षापूर्वी आम्ही सांगायचो की 40 वर्ष तरी किमान आपल्याला एकत्र राहायचं आहे. असं म्हणल्याबरोबर मुलं मुली घाबरायला लागली म्हणून आम्ही आता ते डिलीट केलं आहे आमच्या बोलण्यातनं. बापरे 40 वर्ष. आणि मग आम्हालाच प्रश्न विचारतात की इतकी माणसं 40 वर्ष 45 वर्ष एकत्र राहिली ती कशी काय राहिली. मागे एकदा आमच्या पत्रिकेच्या कार्यक्रमामध्ये विजय केळकर आले होते, ते नाही आहेत आता. तर त्यांना मी प्रश्न विचारत होते की दोघांची पत्रिका रागीट आहे असं दिसतंय पत्रिकेतनं, तर काय करायचं. तर म्हणले काही नाही, एकाने रागवलं तर दुसऱ्याने गप्प बसायचं. म्हणलं मग याला पत्रिका कशाला बघायला पाहिजे. हे तारतम्याचा भाग आहे. हे तारतम्य ज्या मुलामुलींकडे आहे ना त्यांना एकमेकांशी जुळवून घ्यायला कष्ट नाही पडत. हे तारतम्य कुठेतरी हरवलं आहे असं मला वाटतं. जसे इंटरपर्सनल रिलेशनशिपबद्दल मी बोलले तसंच कम्युनिकेशन स्किल्स, निगोशिएशन स्किल्स ही लाईफ स्किल्स आहेत. हे लाईफ स्किल्स शिकणं खूप आवश्यक आहे. सगळ्यांना या कंपनीमध्येही लाईफ स्किल्स शिकवतात, पण ती रोजच्या आयुष्यात आणणं हे फार गरजेचं आहे. आणि या सगळ्याचं शिक्षण मला असं वाटतं आईवडील प्रगल्भ आहेत घरातले, त्यांना सगळं माहिती आहे. ते स्वतः 35-40 वर्ष त्यांच्या लग्नामध्ये मुरलेले आहेत. तर या संदर्भातले सगळ्या गप्पा डिस्कशन्स हे त्यांच्यामध्ये व्हायला पाहिजे. आज ड्रिंक्सचं प्रमाण खूप वाढलं आहे, स्मोकिंगचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, त्याला प्रतिष्ठा आली आहे. त्याबद्दलची आपली मतं काय आहेत. एक छोटंसं उदाहरण देते आणि मी थांबते कारण नाही तर हे खूप लांबेल. एका मुलीचं लग्न ठरलं होतं, एंगेजमेंट पण झाली होती आणि ती टेलिफोनिक अपॉइंटमेंट होती माझ्याशी. आणि ती मला बोलताना असं म्हणली की मला खूप भीती वाटते आहे माझं लग्न मोडेल असं. म्हटलं असं का वाटतं आहे. तर मला म्हणली माझ्या 4ही मैत्रिणींचे डिवोर्स झालेत. म्हटलं सगळ्यात पहिली गोष्ट ही की डिवोर्स हा काही संसर्गजन्य नाही आहे, तो काही आजार किंवा रोग नाही आहे की आज मला हिला कोविड झाला म्हणून ह्यालाही होईल असं काही नाही आहे. ते डिवोर्स होतो तो तुमच्या धारणांमुळे होतो. तुला का वाटतंय असं. तर तिने मग अतिशय सविस्तर बोलली. ती म्हणली नाही, त्यांनी मला विचारलं की तू ड्रिंक्स घेतेस का. तर मी म्हणलं हो मी घेते. तर तो म्हणला मग लग्नानंतर बंद करायची तयारी आहे का तुझी. तर म्हणलं मग तू काय म्हणलीस. तर ती म्हणली हो आहे तयारी. म्हटलं खरंच आहे का. नाही तशी नाही आहे तयारी म्हणली माझी, कारण म्हणली मी IT काम करते. तर IT हा शब्द जो आहे ना तो तिने इतक्या IT उच्चारला होता की जणू काही ती वरनच उतरली आहे डायरेक्ट खाली. तर ती म्हणली नाही मी IT काम करते आणि पार्ट्या असतात मला यावं लागतं. म्हटलं 2 गोष्टी आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट तू हे त्याला का सांगितलं नाहीस. म्हटलं मला कल्पना आहे तो तुला नाकारेल
तो नकार तुला नको होता म्हणून तू त्याला सांगितलं नाहीस. पण जे नातं आपल्याला विश्वासाच्या पायावरती उभं करायचं आहे त्या नात्याला सुरुवातीलाच तू तडा देतेस आणि म्हणून तुझ्या मनात भीती आहे. कारण तू क्लिअर नाही आहेस तुझ्या विचारांशी. तर आयदर तुला सोडावं लागेल तू त्याला कबूल केल्याप्रमाणे, आणि ते जर सोडायचं नसेल तर तुला आत्ताच त्याला सांगावं लागेल. आणि तू सांगणार नसलीस तर मी सांगते त्याला. कारण त्याच्या आयुष्यामध्ये त्याचं जर ते प्रिन्सिपल असेल की जे योग्य प्रिन्सिपल आहे तर त्याला तू तडाखा देतेस. असे असंख्य अनुभव आहेत की डिव्होर्स का होतात. आपल्याला नुसतं असं वाटतं आपल्या आसपास खूप डिव्होर्स होत आहेत, बापरे किती डिव्होर्स होत आहेत. त्याच्या मूळची कारणं अशी अनेक कारणं आहेत, खूप विविध कारणं आहेत. तर या सगळ्याची चर्चा पालकांनी आपल्या मुलामुलींशी केली पाहिजे घरामध्ये, असं अगदी आवर्जून वाटतं. पालकांना काही गायडन्सची गरज भासली तर आमच्याकडे तो उपलब्ध आहे. आमच्याकडे 10 जणींची काउन्सिलिंगची टीम आहे, अख्खी मोठी. गायडन्स सेशन आम्ही वारंवार घेत असतो की जेणेकरून आपली लग्न त्यांना म्हणलं तसं टिकलं तर पाहिजेच, पण नातं प्रगल्भ व्हायला पाहिजे. आज कुठेतरी सगळ्यांना असं वाटतंय की विवाह संस्था डळमळीत होतीये, कुटुंब संस्था डळमळीत होतीये. ते एवढ्यात काही होणार नाही आहे. आपली खूप त्याची मुळं पक्की आहेत. पण ती सुदृढ करण्यासाठी मात्र आपल्याला आवर्जून प्रयत्न करावे लागतील. आणि म्हणून पालकांवरती जबाबदारी खूप मोठी आहे असं मला वाटतं. स्थळं शोधायची असतील तर पालकांनी जबाबदारी न घेता मुलांना आणि मुलींना त्यांच्या आयुष्याची ओनरशिप घ्यायला शिकवा. त्यांनी स्थळं शोधली पाहिजेत, त्यांनी त्यांच्या आयुष्याची ओनरशिप घेतली पाहिजे, त्यांना त्यांचा पार्टनर कसा हवा आहे तो शोधला पाहिजे. आईवडिलांचं काम हे दुय्यम असायला पाहिजे असं आम्हाला आवर्जून वाटतं. मला नक्की खात्री आहे की यापुढच्या अनुरूपच्या सगळ्या कार्यक्रमांना इथे जमलेले सगळे पालक नक्की येणार आहेत. कारण ही फक्त झलक आहे. कारण अनुरूप ही लग्नाच्या संदर्भात शिक्षण देणारी संस्था आहे की जी आज गरजेची आहे. पाण्यात पडलं की पोहता येणार नाही आहे याची खुणगाठ पालकांनी बांधायला हवी. कारण हे घराघरामध्ये बोललं जाणारं वाक्य आहे, आमचं सगळं नाही का नीट झालं. तुम्ही नीट केलं. आत्ताच्या मुलांना नीट करण्यासाठी तुम्हाला शिक्षण द्यायची गरज आहे. आणि पोहण्याचा आनंद घ्यायचा असेल तर पोहणं शिकावं लागतं. सो लग्न उत्तम व्हायला हवं असेल, नातं प्रगल्भ व्हायला असेल तर शिक्षण घ्यायची नितांत गरज आहे. थँक्यू. अतिशय महत्त्वाचं आणि लोडेड असं हे सगळं आता आईचं बोलणं झालं. तर यानंतर आपण पुढच्या पार्टकडे वळूया. एक छोटासा भाग आहे पण इंटरेस्टिंग आहे, थोडासा एंटरटेनिंग पण आहे. आणि तो झाला की आपला मुख्य जो कार्यक्रम आहे मुलाखतीचा, तिकडे आपण जाणार आहोत. हा जो प्रश्न आहे सध्याचा काय ट्रेंड आहे, हा प्रश्न माझे मित्रमैत्रिणी कोणीही मी कोणालाही भेटलो आणि म्हणलं की मी अनुरूपचं काम करतो की ते विचारतात. अनुरूपचे मेंबर्सचे पालक हे सगळे हा प्रश्न विचारतात की काय हो सध्या म्हणजे काय, मुलांना काय आवडतं काय सध्या, सध्याचा ट्रेंड काय आहे. अगदी प्रत्येक विचारला जाणारा प्रश्न. सो आम्ही असं ठरवलं की आपल्याकडे भरपूर सारा डेटा आहे, इतके 1000 मेंबर्स आहेत, त्यांचे भरपूर 1000 पालक आहेत, असे एकूण लाखो लोक आहेत की जे अनुरूपचा डेटाबेस बघतात, अनुरूपचा ॲप वेबसाईट वापरतात. तर खरंच ट्रेंड काय आहे हे आपण बघूया. तर हा ट्रेंड बघूयात काय हे बघण्यासाठी आम्ही सुरुवात केली. आणि आम्ही असं ठरवलं की हे प्रकाशितही करूयात, काय काय ट्रेंड आहे, काय काय पद्धतीने, हे जे सगळ्यांच्या मनातले प्रश्न आहेत त्याची उत्तरही देऊयात. आणि मग यावरती काम गेले जवळपास 1.5 महिना चालू होतं. भरपूर सारा डेटा कंपाईल आम्ही केला आणि काही रंजक गोष्टी त्याच्यामधून बाहेर आल्या. त्याची झलक मी आत्ता फक्त इथे प्रेझेंटेशनमध्ये मांडणार आहे. त्यानंतर आपण जे काही आपण प्रिंट केलं आहे त्याचं एक ऑफिशियल प्रकाशन इथे करणार आहोत स्पृहा आणि वरदच्या हस्ते. आणि मग अर्थातच तुम्हाला त्या प्रकाशन झाल्यावर हातात जे तुमच्या मिळेल ते वाचता येईल. त्याच्यात सगळे तपशील आहेत आणि तुम्हाला नेमके लग्नाचे ट्रेंड्स काय आहेत ते कळेल. पण झलक म्हणून, ट्रेलर म्हणून, कारण बरेच क्रायटेरिया आहेत ते सगळं काही मी प्रेझेंटेशनमध्ये दाखवणार नाही आहे, पण झलक म्हणून हे काही गोष्टी आपण बघणार आहोत. सो पहिलं बघूया अनुरूपचं काम कसं चाललंय. 2 वर्षांची तुलना आम्ही केलेली आहे, 2020 आणि 2021, गेली 2 वर्ष. आणि हे सातत्याने दरवर्षी करायचं आहे म्हणजे एक ट्रेंड आपल्याला लक्षात येतो, कल लक्षात येतो. तर पहिलं बघूया अनुरूपची यशोगाथा की काय काय घडलं गेल्या 2 वर्षात आणि काय नेमका ट्रेंड आहे.
त्यातली सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, किती लग्न जमली. किती लग्न जमली? तर यंदा जास्त जमली 2020 पेक्षा 21मध्ये. आणि किती टक्के जास्त जमली? तर तब्बल 94% लग्न जास्त जमली. आम्ही याकडे बघताना आश्चर्यचकित झालो होतो की अच्छा, एवढी जास्त लग्न जमली यावर्षी. सुरुवातीला वाटलं की कोविडचा इम्पॅक्ट असावा. 2020मध्ये कोविड आहे, 21मध्ये जास्त नॅचरली लग्न जमली. पण खरं तर तसं नाही आहे. कारण 2021मध्ये तर सेकंड वेव्ह आली होती, जास्त भयानक. सगळेच आपण त्यातून गेलो एक समाज म्हणून सुद्धा. आणि भीतीचं वातावरण होतं अनेक महिने मधलं काही काळ. त्यामुळे फक्त कोविडचा परिणाम हा नाही आहे. खरोखरच जास्त एफिशियंटली काम झालं. अर्थात लोकांचाही कल बदलला की आता लग्न ठरवलं पाहिजे. त्यामुळे हे पुढे गेलं आणि 94% जास्त, म्हणजे जवळपास दुप्पट लग्न आपली 2021मध्ये जमली. पुढचा मुद्दा आम्ही असा विचार करत होतो. आईने तिच्या बोलण्यात सांगितलं की अनुरूपचा अमेरिकेत मेळावा होतो, ऑस्ट्रेलियात मेळावा होतो, आता जर्मनीत जायचं आहे, UK जायचं आहे, दुबईमध्ये जायचं आहे, सिंगापूरला जायचं आहे. असंख्य ठिकाणी अनुरूपचे मेंबर्स पसरलेले आहेत. आम्ही सहज आमच्यात गप्पा मारताना म्हटलं की किती देशांमध्ये अनुरूपचे मेंबर्स असतील. मग आता आपल्याला सुद्धा किती अंदाज कमी असतो आपल्याच व्यवसायाचा, आपल्याच कामाचा. याचं एक उदाहरण सांगतो. आमच्यात गप्पा चालल्या होत्या की किती देशांमध्ये अनुरूपचे मेंबर्स पसरले असतील. मी म्हटलं बहुतेक 35 एक आकडा असावा. आई म्हणली हां, मलाही तेवढंच वाटतंय. आमच्या टीममध्येही चर्चा झाली तर सगळ्यांचं एक साधारण एकमत 35 या आकड्यापाशी आलं. अनुरूपचे मेंबर्स जगातल्या तब्बल 51 देशांमध्ये पसरलेले आहेत. जगात 195 देश आहेत, 193 युनायटेड नेशन्समध्ये आहेत. म्हणजे किती 25% जास्त देशांमध्ये अनुरूपचे मेंबर्स आहेत. त्यामुळे मराठी माणूस खरोखरच जिथे जिथे पोचलाय तिथे तिथे अनुरूप पोचत आहे. सो ह्या पहिल्या 2 गोष्टी फक्त अनुरूपबद्दलच्या म्हणलं सांगाव्यात आणि अनुरूपच्या ओव्हरऑल लग्न ट्रेंड्सकडे आपण वळावं. अनुरूपच्या सगळ्या मेंबर्सचा आम्ही अभ्यास केला, सगळ्या वधूवरांचा अभ्यास केला, प्रॉस्पेक्टिव्ह ब्राईड्स अँड ग्रूम्स यांचा अभ्यास केला. आणि त्यातून फार इंटरेस्टिंग गोष्टी समोर आल्या. आमचे मेंबर्स कसे आहेत, काय काय आहे त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे कल काय आहेत. आईने बोलता बोलता उल्लेख केला की मुलामुलींचं वय वाढलंय लग्नाचं. त्यांनी 27 आणि 30 असा उल्लेख केला. बघूया लग्नाचं सरासरी वय अनुरूपमधल्या मेंबर्सचं काय आहे. ते आहे 30 आणि 32. म्हणजे मुलींचं सरासरी वय 30 आहे आणि मुलांचं आहे 32. 2020मध्येही हेच होतं. त्यामुळे काही फार बदल झालेला नाहीये एक वर्षात. पण हे वय आपलं मुलामुलींचं सरासरी वय आहे. पुढचा क्रायटेरिया आम्ही बघितला. पुढचा क्रायटेरिया आहे किती मुलं फिटनेसबाबत जागरूक आहेत. एक सरसकट आमच्या पिढीवरती आरोप जो केला जातो त्याला छेद देण्यासाठी स्लाईड खास ठेवलेली आहे की आजकालची मुलं काही फिटनेसबाबत जागरूक वगैरे नाही आहेत. तर मला सांगायचं आहे की खूप जागरूक आहेत, खूप जास्त. आणि बहुतेक कोविड काळात ते जास्त झालंय. कारण अनुरूप मेंबर्स 91% असेल की जे काही ना काहीतरी करतात. म्हणजे त्याच्यात जिम आहे, योगा आहे, काहीतरी स्पोर्ट्समध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे. या स्लाईडमध्ये नाही आहे पण तुमच्या हातात जे पत्रक येईल त्याच्यामध्ये आहे की योगासनं करणाऱ्यांची संख्या वाढली आहे 2020 पेक्षा 21मध्ये. आणि एकूण फिटनेसबाबतची जागरूकता पण 1%ने वाढली. 90% होती जी आधी, ती 91% झालेली आहे. त्यामुळे सगळ्या पालकांना मला सांगायचं आहे आम्ही खूप जागरूक आहोत फिटनेसबाबत. डोंट वरी. पुढचा मुद्दा बघूया. लिव्ह इन बद्दल तर खूपच प्रश्न आहे ना की काय होणार लग्न संस्थेचं. इतक्या लोकांची लिव्ह इन बद्दलची हे आहे. लग्नाआधी किंवा लग्नाऐवजी लिव्ह इनमध्ये राहायला आवडेल याची संख्या थोडीफार वाढली आहे. पण आधीच्या तुलनेत किती टक्क्यांनी वाढली आहे? नगण्य, 1.15. त्यामुळे अनुरूपचे जे हजारो मेंबर्स आहेत, तुमची मुलं मुली जी आहेत ती काही असं मानूया आपण की उरलेल्या 99%मध्येच ती आहेत. पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. आता प्रत्यक्ष अपेक्षा ठरवत असताना, अनुरूप जोडीदार शोधत असताना काय काय दिसतं त्याची झलक बघूयात. अर्थात त्यात खूप सारे क्रायटेरिया आहेत. काही 4-5च क्रायटेरिया मुद्दामून मी याच्यामध्ये ठेवलेत. आणि यात मला खूप इंटरेस्टिंग गोष्टी मिळाल्या. मला असं वाटतं की अपेक्षा ठरवत असताना एक सरसकट मुलं मुली त्यांचे पालक आरोप करतात. म्हणजे मुलगा आला आणि मुलाचे आई वडील आले तर ते म्हणतात आजकाल मुलींच्या अपेक्षा ना भयानक वाढल्यात.
आणि हेच मुली आणि मुलींचे पालकही म्हणतात. त्यामुळे सगळ्यांच्या अपेक्षांमध्ये काय चाललंय ते बघणं गरजेचं आहे. काही टिपिकल नॉर्म्स असतात, काही टिपिकल गोष्टी असतात, त्याला छेद देणाऱ्या गोष्टीसुद्धा आम्हाला या ट्रेंड्समध्ये दिसल्या आहेत. तर त्याचा मी मुद्दामून या आपल्या या ट्रेलरमध्ये उल्लेख केलेला आहे की टिपिकल ट्रेडिशनल ज्या अपेक्षा असतात त्याला छेद देत काही गोष्टी आपल्याला दिसतात. प्रत्यक्ष अनुरूप जोडीदार शोधण्याच्या प्रोसेसमध्ये मुलं मुली जे वागतायत त्याच्यावरनं, मुलं मुली आणि अर्थातच पालकही. त्यातला पहिला सगळ्यात मुद्दा, इंटरकास्ट लग्नाची तयारी कितपत आहे. हा प्रश्न आम्हाला सातत्याने अनेक प्लॅटफॉर्म्सवरती विचारला जातो. आईची किंवा माझी मुलाखत होते तेव्हा विचारला जातो, कुठेही भाषणाला आईला बोलवलं तर तिथे विचारला जातो की इंटरकास्टचं सध्याचं प्रमाण काय आहे, सध्या ट्रेंड काय आहे. तो ह्याच्याबद्दलही विचारला जातो. त्याचं प्रमाण सबस्टॅन्शियली वाढलं आहे आणि ती आम्हाला असं वाटतं की सामाजिकदृष्ट्या अतिशय चांगली गोष्ट आहे. सबस्टॅन्शियली वाढलं आहे म्हणजे किती वाढलं आहे? 113% वाढलं आहे, म्हणजे दुप्पट. इंटरकास्ट इंटरेस्ट रिक्वेस्ट पाठवण्याचं प्रमाण 113% वाढलेलं आहे आणि उत्तमच गोष्ट आहे असं आम्ही मानतो. पुढचा मुद्दा बघूया. मुलीचा पगार मुलापेक्षा जास्त असून एकमेकांना इंटरेस्ट पाठवणं. हा खरं तर मुद्दा कसा काय असू शकतो हा आम्हाला खूप जेन्युइनली वाटतं. अनेक मुलामुलींना हा महत्त्वाचा मुद्दा वाटतही नाही, पण पालक याला खूप महत्त्व देतात की छे मुलीचा पगार जास्त असेल तर नको. खरं तर हे जेंडर रोल्सच्या चष्म्यातनं बघणं कमीच व्हायला पाहिजे आणि ते निदान आपल्या डेटाबेसमध्ये तरी कमी झाल्याचं दिसतंय, कारण इंटरेस्ट पाठवण्याचं प्रमाण वाढलं आहे जरी पगार जास्त असला तरी. आणि 107% वाढे म्हणजे पुन्हा दुप्पट जास्त इंटरेस्ट रिक्वेस्ट जास्त पगार असलेल्या मुलींनाही पाठवले गेलेत. अतिशय आश्वासक आणि अतिशय चांगलं हे लक्षण आहे आणि त्याकडे तितकं पॉझिटिव्हलीच बघितलं गेलं पाहिजे. पुढचं, वीकेंड मॅरेज. आता हे मी एक्सप्लेन करतो काय आहे. वीकेंड मॅरेज या टर्मचा अर्थ असा की मुलगा आणि मुलगी दोन वेगवेगळ्या शहरांमध्ये कामानिमित्त राहतात किंवा राहावं लागतं आणि ते फक्त वीकेंडलाच भेटतात. बऱ्याचदा आम्हाला असं दिसतं की अमेरिकेत किंवा बाहेरच्या देशांमध्ये राहणारे, जिथे डिस्टन्स जास्त आहे, जिथे कामाच्या संधीनुसार आपल्याला हलावं लागतं, दुसऱ्या सिटीत मूव्ह व्हायला लागतं, जावं लागतं, तर तिथे हे प्रमाण दिसतं. भारतातही दिसतं, बँगलोर, मुंबई, पुणे अशा ठिकाणी हे प्रमाण वीकेंड मॅरेज चालू शकेल असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसतं. ते 35% वाढलेलं आहे. आपल्या क्वेश्चनेअरमध्ये एक कम्पॅटिबिलिटी टेस्ट आहे, त्याच्यामध्ये हा प्रश्न आहे खास की तुम्हाला चालेल का असं असणं. तर काही काळासाठी का होईना चालू शकेल असं म्हणणाऱ्यांमध्ये ही वाढ झालेली आहे. ही गोष्ट चांगली का नाही वाईट हे आपापलं तारतम्य वापरून ठरवायला हवं, किंवा मी असं म्हणेन की हे सब्जेक्टिव्ह आहे, पण हे दिसतंय तरी आपल्या लक्षात येईल की साधारण ट्रेंड काय आहे. तर जवळपास 35% वाढ झालेली आहे. पुढचं बघूया. पुन्हा एकदा एक महत्त्वाचा मुद्दामून ही स्लाईड ठेवलेली आहे. आई मगाशी म्हणली की लग्न म्हणल्यानंतर वेडिंगबद्दल खूप चर्चा होते, मॅरेजबद्दल होत नाही. वेडिंग म्हणजे सोहळ्याबद्दल, सोहळा कसा असला पाहिजे, काय असलं पाहिजे, कुठे असलं पाहिजे, आणि ते काय साधंसुधं नाही ना, ते खर्चिक काम आहे. ट्रॅडिशनली पारंपरिकदृष्ट्या बघितलं तर मुलीच्या कडच्यांनी सगळा खर्च उचलायचा असं मानलं जातं, तो भार मुलींनी उचलायचा असं मानलं जातं. आता आमची पिढी काय हे मानणारी नाही, मुलगी विचारणारच आहे की असं का करावं, आणि ते योग्यच आहे. म्हणून हा प्रश्न विचारला जातो आमच्या क्वेश्चनरमध्ये की तुमची विचारधारा काय आहे, की लग्नाचा खर्च हा दोन्ही कुटुंबांनी वाटून घ्यावा का. तर हो, वाटून घ्यावा, फक्त मुलींनी किंवा फक्त मुलांनी हा खर्च करावा असं आम्हाला वाटत नाही. असं म्हणणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे, नगण्य वाढायला पाहिजे अजूनही, पण वाढली आहे. पण महत्त्वाचा मुद्दा असा की याच्याबरोबरच एक जाता जाता सांगतो, स्वतः मुलामुलींनीही खर्च केला पाहिजे असं म्हणणाऱ्यांची संख्या वाढली, जी ही खूप चांगली गोष्ट आहे. की भार सगळा पालकांवर टाकण्यापेक्षा मला असं वाटतं की ते स्वतःहून जबाबदारी घेण्याचं लक्षण आहे आणि ती चांगली गोष्ट आहे. पुढे जाऊया. अनुरूपच्या पर्सनल सर्व्हिसेसबद्दल खूप जास्त बोललो आहोत आत्तापर्यंत आपण, आणि 2च पॉईंट्स मी सांगणार आहे की या व्यक्तिगत सेवेबाबत काय ट्रेंड्स आहेत आणि काय बदललं आहे. सगळ्यात पहिला मुद्दा अनुरूपच्या व्यक्तिगत सेवेमधला तो म्हणजे पर्सनल काउन्सिलिंग. काउन्सिलिंग म्हटल्यानंतर असं अनेकांना वाटतं की काही प्रॉब्लेम असेल तरच काउन्सिलिंग घ्यायचं की काय. आम्ही म्हणतो प्रॉब्लेम येऊ नये म्हणून काउन्सिलिंग महत्त्वाचं आहे.
पर्सनल काउन्सिलिंग, मॅरिटल काउन्सिलिंग, प्री मॅरिटल काउन्सिलिंग, आणि ते नक्की घेतलंच पाहिजे. त्यासाठी आपली मोठी टीम आहे, सातत्याने त्याची सेशन्स चालू असतात, प्रत्यक्ष आहेत, ऑनलाईन आहेत, झूमवरती सुद्धा ती सेशन्स घेता येतात. तर ते आम्ही रेकमेंड करतो. आणि कदाचित कोविडचाही परिणाम असेल, कदाचित आम्ही वारंवार सांगितल्याचा परिणाम असेल, पण त्यातही बरीच वाढ झालेली आहे. जवळपास 10% जास्त काउन्सिलिंग अपॉइंटमेंट्स या एका वर्षात आम्ही घेतल्या गेल्या वर्षीच्या तुलनेत. अर्थातच ऑनलाईन यातल्या मॅक्सिमम झाल्या. 2020 आणि 2021 या काळामध्ये सगळं काम ऑनलाईनच झालं, कारण सगळेच घरातच होतो. मी अगदी सुरुवातीला सांगितलं तसं अनुरूपचे कार्यक्रम वर्षाला 109 घेत होतो आम्ही 2019 पर्यंत. पूर्ण कोविड काळातही आम्ही 120 कार्यक्रम घेतले, सगळे ऑनलाईन, आणि यालाही तुडुंब प्रतिसाद कायमच मिळत गेला. तसंच हे पर्सनल काउन्सिलिंगचं सुद्धा उदाहरण की जेव्हा 10% जास्त काउन्सिलिंग घेतलं गेलं. या व्यतिरिक्त अनुरूपतर्फे एक गायडन्स सेशन प्रोव्हाइड केलं जातं. गायडन्स म्हणजे काय, तुम्ही सगळेजण या प्रोसेसमध्ये पहिल्यांदाच असता. अनुरूप प्रोफाईल कसं बनवायचं, कशा पद्धतीने सर्च करायचं, वेबसाईट कशी वापरायची, ॲप कसं वापरायचं, कोणकोणते फिल्टर्स लावायचे, प्रोफाईलमध्ये नेमकं काय लिहायचं, या सगळ्याबद्दलचा गायडन्स या गायडन्स सेशनमध्ये दिला जातो. हेही पर्सनल गायडन्स असतो, व्यक्तिगत. एक व्यक्ती येते आणि त्या व्यक्तीला आम्ही गायडन्स देतो. आई बाबा मुलं अशी तिघही जणं आले तरी आम्ही तो रेकमेंड करतो. याही गायडन्स सेशन्समध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. म्हणजे पर्सनल काउन्सिलिंगपेक्षाही खूप जास्त वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत 2021 झाली आहे. ती किती झाली आहे तर तब्बल 62% वाढ झाली आहे. हे सगळे ट्रेंड्स मुद्दामून तुम्हाला दाखवले, त्याची झलक दाखवली, त्याचे तपशील तुमच्या हातात आता पॅम्फलेट जे आलं आहे त्याच्यामध्ये आहेतच. मला खात्री आहे की हे जेव्हा ट्रेंड्स तुम्ही बघाल तेव्हा साधारण कल काय हे लक्षात येईल. पण एक स्टार मार्क करून सूचनाही देतो, कंडिशन्स अप्लाय करत, जे आम्ही कायमच अनुरूपच्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये, गायडन्समध्ये, कार्यक्रमांमध्ये, मार्गदर्शनपर कार्यक्रमांमध्ये सांगतो. ते म्हणजे ट्रेंडवरती फार भर देऊन स्वतःचं सर्च करू नका. हे तुम्हाला माहिती म्हणून दिलेले आहेत की सध्या काय ट्रेंड आहे याचा विचार करूनच स्वतःचा पार्टनर शोधणं. स्वतःच्या मुलासाठी किंवा मुलीसाठी जेव्हा जावई किंवा सून शोधतात तेव्हा या सगळ्याचा खूप जास्त विचार करू नका, त्याचा बॅगेज कॅरी करू नका. मी असं म्हणतो की 100 99 लोक एखादी गोष्ट करत असतील, चुकीची किंवा बरोबर जे काय असेल ते, म्हणजे तो 99 हा कल झाला ना, हा ट्रेंड झाला. तरी आपल्याला एकच व्यक्ती हवी असते आणि ती अनुरूप असेल तर पुढचं सुरळीत होणार आहे. त्यामुळे याचा बॅगेज कॅरी करू नका. आपल्याला अनुरूप जोडी शोधायची आहे, ती नक्की शोधू. सो जे आपण हे सगळे सध्याचा काय ट्रेंड आहे हे एक पत्रक छापलेलं आहे, एक पुस्तिका छोटीशी छापलेली आहे, त्याचं एक ऑफिशियल प्रकाशन करूया. मी वरद आणि स्पृहाला विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यावं. तुमच्या हस्ते आपण ते लॉन्च करू आणि मग आपण तुमच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाकडे वळूया. मी त्याबरोबर डॉक्टर गौरी कानेटकर म्हणजे माझी आई, हिलाही विनंती करतो. आणि हे सगळे डेटा कंपाईल करण्याची जी टीम आहे याच्यामागे बरंच महिना दीड महिना काम चाललेलं आहे. तर त्या टीममधल्या ज्या दोघी जणी आहेत, ज्या प्रामुख्याने याच्यावरती काम करत होत्या, प्रतीक्षा गवळणी आणि सुवर्णा नेवे, या दोघींनाही म्हणतो की त्यांनी स्टेजवरती यावं विनंती करतो. तुमच्या हातातलं जे पत्रक आहे ते अतिशय सुंदर डिझाईन त्याचं आमचे नेहमीचे श्याम देशपांडे सर यांनी केलं आहे आणि विक्रम गोगावले यांनी अतिशय वेळेत ते छापून आमच्यापर्यंत पोहोचवलं. अनुरूप लग्न ट्रेंड्स 2022. हे आता आपण दरवर्षी करणार आहोत आणि दरवर्षी असे नवनवीन गोष्टी आपल्यासमोर येत जातील आणि सध्याचा काय ट्रेंड आहे हे दरवर्षी मिळत राहील. मनपूर्वक धन्यवाद. अच्छा, फोटो अजून एक. थँक्यू. वरद आणि स्पृहा, तुम्हाला दोघांनाही फक्त विंगेत 2 मिनिटं थांबायची विनंती आहे. आपण लगेचच पुढच्या इथे सोफा आणि बसायची व्यवस्था करतो आहोत आणि मग आपला आजचा महत्त्वाचा मुलाखतीचा कार्यक्रम सुरू करतो.